काल आमच्याकडे इडली आणि सांबार बनवलं होतं, तर त्याची चटणी बनवण्याचं काम मात्र माझ्याकडे सोपवण्यात आलं होतं. तर त्यासाठी आहे ना, पहिल्यांदा ओलं नारळ घेतलं होतं फोडून, ते बारीक कापून घेतलं आणि ते सगळं साहित्य आहे ना, एका ताटात काढून घेतलं होतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बारीक कापलेलं नारळ, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, चिंच, कोथिंबीर, चवीनुसार साखर आणि मीठ असं सगळं त्यामध्ये ॲड केलं आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलं. ते सगळं साहित्य आहे ना एका वाटीत काढून घेतलं. वरतून स्पेशल तडका ॲड केला होता, मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाचा, आणि तो तडका नंतर चटणीवरती ॲड केला. काय भारी दिसत होतं ना. त्यानंतर ते सर्व आहे ना चमच्यानेच मी सगळं छान असं एकजीव करून घेतलं. तर इथे आपली स्पेशल नारळाची चटणी तयार झाली होती आणि खूप अप्रतिम झाली होती. थोडीशी साखर टाकली ना की छान चव येते चटणीला. त्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवते की मेनू काय काय होता आमच्याकडे. इडली होती, सांबारसुद्धा तयार होतं, ताट तयार करायला घेतलं नाश्त्याचं, चटणीसुद्धा घेतली ताटात आणि भरभरून असं गरम गरम सांबारसुद्धा घेतलं होतं इडलीवरती. तर या तुम्ही पण नाश्ता करायला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.